ठाण्यातील गावदेवी परिसरात अग्नितांडव बघायला मिळतंय। गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागलेली आहे। आगीत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आपले प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, सध्या काय परिस्थिती आहे? गावदेवी भाजी मार्केटमध्ये जी आग लागली आहे त्याबाबत अग्निशमन दलाकडून काय प्रयत्न केले जात आहेत? निश्चितच पाहिलं आज सकाळी पहाटे 3:45च्या सुमारास ठाण्यातील गावदेवी मार्केट परिसरामध्ये आग लागलेली आहे। हे प्रामुख्याने पाहिलं तर भाजी मार्केट एका बाजूला आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेक कपड्यांची देखील दुकानं या ठिकाणी आहेत आणि त्याचमुळे आग लागल्यामुळे जे आहे ते कंजेस्टेड परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अग्निशामक दलाची दमछाक जी आहे ती होत आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरिता। कपड्यांची दुकानं असल्यामुळे जे आहेत ते अनेकदा पेट जो आहे तो घेत आहेत आणि अजून देखील आपण पाहिलं तर आगीवरती नियंत्रण जे आहे ते अग्निशामक दलाला आलेलं नाहीये। मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ व धुराचे लोळ देखील पाहायला मिळत आहेत आणि याच घटनेमध्ये आपण पाहिलं तर सुरक्षा रक्षक असेल, एक अग्निशामक दलाचा जवान असेल, हे देखील मृत्युमुखी झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। आणि दुसरीकडे पाहिलं तर आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरिता सध्या अग्निशामक दल असेल, आपत्ती विभाग असेल यांचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत सुरू आहेत। एक जम्बो टँकर असेल किंवा अजूनही 2 टँकर या ठिकाणी मागवण्यामध्ये आलेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सध्या अग्निशामक दलाचे सुरू आहेत। सकाळची वेळ असल्यामुळे अनेक रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनेक नागरिकांची वर्दळ असते, रिक्षा चालकांची वर्दळ असते आणि त्याचमुळे हा रस्ता देखील बंद केल्यामुळे जो आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिकांची आता अडचण या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचमुळे आगीवरती नियंत्रण मिळून आगीवरती केव्हा प्रमाणामध्ये आता आटोक्यामध्ये येईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की शुभम, त्याच्यामुळे या अग्नितांडवावर आता या ठिकाणी नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत। आपण बघतोय दृश्यांमधून की हे भीषण अग्नितांडव या ठिकाणी बघायला मिळते ठाणे शहरामध्ये। धन्यवाद शुभम दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।